नमस्कार विद्यार्थी मित्र हो. आजच्या व्हिडिओमध्ये इयत्ता 8वी गणित विषय प्रकरण 5व एक्सपान्शन फॉर्म्युले विस्तार सूत्रे या प्रकरणाचा आपण अभ्यास करीत आहोत. सराव संच आपण 5.3 सोडवलेला आहे. पुढचा सराव संच 5.4 साठी अत्यंत महत्त्वाचं सूत्र आहे a अधिक b अधिक c कंसाचा वर्गचा विस्तार एक्सपान्शन ऑफ a प्लस b प्लस c ब्रॅकेट स्क्वेअर. या ठिकाणी समजावून घेणं गरजेचं आहे. फार सोपा विस्तार आहे, समजावून देतोय. या ठिकाणी 3 पदांच्या बेरजेचा वर्ग आहे. याचा अर्थ पहिल्या पदाचा वर्ग ते कसं आलं याची काही फारशी आवश्यकता नाही, कारण a अधिक b अधिक c या कंसाला दुसऱ्या एका a अधिक b अधिक c न गुणलेलं आहे आणि पहिल्या कंसातल्या प्रत्येक पदाने दुसऱ्या कंसातल्या प्रत्येक पदाला गुणून हे मिळवलेलं आहे. विस्तार सूत्र महत्त्वाचं आहे की a अधिक b अधिक c कंसाचा वर्ग म्हणजे पहिल्या पदाचा वर्ग अधिक दुसऱ्या पदाचा वर्ग अधिक तिसऱ्या पदाचा वर्ग म्हणजे a वर्ग अधिक b वर्ग अधिक c वर्ग अधिक 2 गुणिले पहिलं पद गुणिले दुसरं पद म्हणजे अधिक 2ab आणि अधिक 2 दुसरं पद गुणिले तिसरं पद म्हणजे अधिक 2bc आणि अधिक 2 गुणिले पहिले पद गुणिले तिसरे पद 2ac हे सूत्र मिळतं. ओके. त्यानंतर सराव संच 5.4 प्रॅक्टिस सेट नंबर 5.4 आपण अभ्यासणार आहोत. पहिला प्रश्न आहे विस्तार करा एक्सपांड. पहिला आहे त्यातलं गणित 2p अधिक q अधिक 5p कंसाचा वर्ग याचा विस्तार लिहिताना या ठिकाणी पहिल्या पदा मांडणी करूया. पहिल्या पदाचा वर्ग 2pचा वर्ग अधिक दुसऱ्या पदाचा वर्ग q वर्ग अधिक तिसऱ्या पदाचा वर्ग 5 वर्ग अधिक 2 गुणिले पहिलं पद गुणिले दुसरं पद 2 गुणिले 2p गुणिले q अधिक 2 गुणिले दुसरं पद तिसरं पद 2 गुणिले q गुणिले 5 अधिक 2 गुणिले पहिलं पद गुणिले तिसरं पद 2p गुणिले 5 2p कंसाचा वर्ग 4p वर्ग q वर्ग अधिक 5चा वर्ग 25 बेदुने 4pq हे पुढचं पद चौथं. इथं पाय दुने 10q इथं पाय दुने 10 दुने 20p इथं पाय दोन्ही 10q. ओके. इथं बेदून 4pq 2p ब्रॅकेट स्क्वेअर प्लस q स्क्वेअर प्लस 5 स्क्वेअर प्लस 2 इंटू 2p इंटू q प्लस 2 इंटू q इंटू 5 प्लस 2 इंटू 2p इंटू 5 दॅट मीन्स 2p ब्रॅकेट स्क्वेअर 4p स्क्वेअर q स्क्वेअर 5 स्क्वेअर 25 2 इंटू 2p इंटू q 4pq प्लस 2 इंटू q इंटू 5 10q प्लस लास्ट 2 इंटू 2p इंटू 5 इंटू 2 इंटू 2 20p. ओके. दुसरा m अधिक 2n अधिक 3r कंसाचा वर्ग नेहमीप्रमाणे पहिल्या पदाचा वर्ग दुसऱ्या पदाचा वर्ग अधिक तिसऱ्या पदाचा वर्ग मांडणी केलेली आहे. या ठिकाणी त्यानंतरचं चौथं पद पहिल्या दुसऱ्या पदाच्या गुणाकाराचे दुप्पट म्हणून 2 गुणिले m गुणिले 2n अधिक 2 गुणिले दुसरं पद गुणिले तिसरं पद 2 गुणिले 2n गुणिले 3r आणि अधिक 2 गुणिले पहिलं पद गुणिले तिसरं पद 2 गुणिले m गुणिले 3r. पहिल्या पदाचा वर्ग m वर्ग दुसऱ्या पदाचा वर्ग 2n कंसाचा वर्ग 4n वर्ग पहिल्या पदाचा वर्ग m वर्ग अधिक दुसऱ्या पदाचा वर्ग 2n कंसाचा वर्ग 4n वर्ग 3r कंसाचा वर्ग 9r वर्ग अधिक या ठिकाणी बेदुनी 4mn चौथं पद पाचवं पद बेदून 4 त्रिकोण 12 येणार अधिक शेवटचं पद 3 × 6 mr. ओके. त्यानंतर तिसरा प्रश्न आहे 3x अधिक 4y वजा 5p कंसाचा वर्ग पहिल्या पदाचा वर्ग 3x कंसाचा वर्ग अधिक 4y कंसाचा वर्ग दुसऱ्या पदाचा वर्ग ऋणसंख्येचा वर्ग धन असतो अधिक 5p कंसाचा वर्ग पहिले पद गुणिले दुसरं पद त्याची दुप्पट 2 गुणिले पहिलं पद गुणिले दुसरं पद 2 गुणिले 3x गुणिले 4y 2 गुणिले दुसरं पद गुणिले तिसरं पद 2 गुणिले 4y गुणिले वजा 5y अधिक 2 गुणिले पहिलं पद गुणिले तिसरं पद 3x गुणिले वजा 5p पहिल्या पदाचा वर्ग 3x कंसाचा वर्ग 9x वर्ग अधिक 4y कंसाचा वर्ग 16y वर्ग अधिक 5y कंसाचा वर्ग 25y वर्ग अधिक 3 दुनी 6 चौक 24xy अधिक 4 दुनी 8 45 अधिक वजा वजा 40 yp 4y 2 गुणिले दुसरं पद 4y गुणिले तिसरं पद वजा 5p 4 दुनी 8 पंचे 40 वजा चिन्ह वजा अधिक वजा yp वजा 40 yp आणि शेवट अधिक वजा वजा 5 × 15 दुनी 30xp
वजा 30x ओके. हिअर फर्स्ट टर्म स्क्वेअर 3x स्क्वेअर प्लस सेकंड टर्म स्क्वेअर 4y स्क्वेअर मायनस मायनस प्लस स्क्वेअर ऑफ थर्ड टर्म 5p ब्रॅकेट स्क्वेअर 2 इंटू फर्स्ट इंटू सेकंड टर्म 2 इंटू 3x प्लस 4y प्लस प्लस मायनस मायनस प्लस 2 इंटू 4y इंटू मायनस p minus 5p, then 2 into first and third, 2 into 3x minus 5p. Okay, the square of first term 3x bracket square 9x square, second chair 4y bracket square plus 16y square minus minus plus 5p bracket square 25 plus 25y square. Here 3 into 2 6 into 4, here 24xy. Here 4 into 2 into minus 5 minus 40 yp, 3 into 2 6x minus 5 minus 30 xp. Okay. Here fourth example 7m minus 3n minus 4n bracket square. पहिल्या पदाचा वर्ग 7m कंसाचा वर्ग ऋणसंख्येचा वर्ग धन 3n कंसाचा वर्ग ऋणसंख्येचा वर्ग धन 4k कंसाचा वर्ग. या ठिकाणी अधिक 2 गुणिले पहिलं पद 7m गुणिले दुसरं पद वजा 3n. या ठिकाणी अधिक 2 गुणिले दुसरं पद वजा 3n गुणिले तिसरं पद वजा 4n. लास्ट अधिक 2 गुणिले पहिलं पद 7m गुणिले तिसरं पद वजा 4k. पहिल्या पदाचा वर्ग 7m कंसाचा वर्ग 49m वर्ग. ओके. अधिक 3n कंसाचा वर्ग 9n वर्ग अधिक 4k कंसाचा वर्ग अधिक 16k वर्ग अधिक वजा वजा 7 दुनी 14 त्रिकोण 42 वजा 42m गुणिले n 42mn. इथं वजा वजा अधिक 3 दुनी 6 6 चौक 24 अधिक 24nm 24 NK. कारण इथं दुसरा आणि तिसरा पद NK आहे अधिक 24 NK. शेवटी पहिला आणि शेवट त्याची दुप्पट 7 दुनी 14 वजा 4 गुणिले त्याला 7 दुनी 14 चौक 56 वजा 56 MK. ओके. स्क्वेअर ऑफ फर्स्ट टर्म 7m ब्रॅकेट स्क्वेअर प्लस 3n ब्रॅकेट स्क्वेअर सेकंड टर्म मायनस मायनस प्लस थर्ड टर्म ब्रॅकेट स्क्वेअर 2 इंटू फर्स्ट इंटू सेकंड टर्म प्लस 2 इंटू सेकंड इंटू थर्ड टर्म प्लस 2 इंटू फर्स्ट इंटू सेकंड टर्म 7m ब्रॅकेट स्क्वेअर 49m स्क्वेअर 3n ब्रॅकेट स्क्वेअर 9n स्क्वेअर 4k ब्रॅकेट स्क्वेअर 60k स्क्वेअर 7 इंटू 2 14 इंटू 3 मायनस 3 मायनस 42mn 3 इंटू 2 6 इंटू 4 24 मायनस मायनस प्लस 24 NK. हिअर 7 इंटू 2 14 इंटू 4 मायनस 56 प्लस मायनस 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 56 KM और MK. ओके. प्रश्न दुसरा आहे सर्वरूप द्या सिम्प्लिफाय. पहिला x वजा 2y अधिक 3 कंसाचा वर्ग अधिक x अधिक 2y वजा 3 कंसाचा वर्ग. या ठिकाणी पहिल्या पदाचा वर्ग दुसऱ्या पदाचा वर्ग वजा 2 वजाचा वर्ग अधिक 2y कंसाचा वर्ग अधिक दुसऱ्या पदात तिसऱ्या पदाचा वर्ग 3चा वर्ग अधिक 2 गुणिले पहिलं पद गुणिले दुसरे पद x गुणिले वजा 2y. या ठिकाणी अधिक 2 गुणिले पहिलं पद वजा 2y गुणिले तिसरं पद 3. या ठिकाणी अधिक 2 गुणिले पहिलं पद x गुणिले शेवटचं पद 3 अधिक याचा जो विस्तार आहे बाहेर अधिक असल्यामुळं कंस काढून लिहिला तरी चालतोय. पहिल्या पदाचा वर्ग x वर्ग अधिक दुसऱ्या पदाचा वर्ग 2y कंसाचा वर्ग वजा वजा अधिक 3 कंसाचा वर्ग तिसऱ्या पदाचा वर्ग अधिक या ठिकाणी 2 गुणिले पहिलं पद गुणिले दुसरं पद x गुणिले 2y अधिक 2 गुणिले दुसरं पद 2y गुणिले तिसरं पद वजा 3. ओके. या ठिकाणी x वर्ग तसंच 2y कंसाचा वर्ग 4y वर्ग अधिक 3 त्रिक 9. या ठिकाणी 2 गुणिले वजा 2 वजा 4xy वजा 4xy. इथं बे दोन्ही 4 त्रिकोण 12 इथं अधिक वजा वजा 12y अधिक 12y
त्यानंतर इथं 3 दुनी 6x अधिक 6x अधिक x वर्ग 2y कंसात वर्ग 4y वर्ग अधिक 3चा वर्ग 9 अधिक बेदुनी 4x आणि शेवटी अधिक वजा वजा बेदुनी 4 4 त्रिकोण 12 वजा 12y. या ठिकाणी हे पद बेदुनी 4 अधिक 4xy अधिक 4xy पुन्हा पहा x वर्ग अधिक 4y वर्ग अधिक 9 वजा बेदुनी 4 वजा 4xy 3 दुनी 6 6 दुनी 12 या ठिकाणी वजा 12y अधिक वजा वजा 12y इथं 3 दुनी 6 अधिक 6x इथं x वर्ग अधिक 4y वर्ग अधिक 9 आहेच बेदून 4xy अधिक 4xy इथं बेदून 4 त्रिकोण 12 वजा 12y वजा 4xy ला अधिक 4xy गेले x वर्ग अधिक इथला x वर्ग 2x वर्ग अधिक 4y वर्ग अधिक 4y वर्ग अधिक 8y वर्ग अधिक 9 अधिक 18 आणि अधिक 12y अधिक 12y. सो सॉरी शेवटचं पद इथं राहिलं आहे. दुसऱ्या कंसाच्या विस्तारातलं अधिक 2 गुणिले पहिलं पद गुणिले तिसरं पद या ठिकाणी अधिक वजा वजा आहे. ओके 2 गुणिले पहिलं पद x गुणिले शेवटचं पद वजा 3 इथं 3 दुनी 6 अधिक वजा वजा 6xy आणि सो सॉरी 3 गुणिले 2x म्हणजे 6x फक्त इथं वजा 6x इथं वजा 3 आहे आणि इथं आलेलं हे अधिक 6x वजा 6x गेले त्यामुळं 2x वर्ग अधिक 8y वर्ग अधिक 18 आणि वजा 12y वजा 12y वजा 24y हे अंतिम उत्तर आहे याचं. ओके हेअर सिम्प्लिफाय फर्स्ट टर्म स्क्वेअर सेकंड टर्म स्क्वेअर मायनस मायनस प्लस थर्ड टर्म स्क्वेअर प्लस 2 इंटू फर्स्ट इंटू सेकंड टर्म प्लस 2 इंटू सेकंड इंटू थर्ड टर्म हियर 2 into first term and second third term. For this first term square second term square minus minus plus third term square 2 into first into second term 2 into second into third term last plus 2 into first into third term. Okay x square 2y bracket square 4y square 3 square 9. Okay here plus minus minus 2 into 4 minus 4xy here 2 into minus 2 minus 4 into 3 minus 12y minus 12y here 3 into 2 into x 6x here x square plus 2y bracket square 4y square 3 square 9 here 2x into 2y 4xy here 2 into 2 4y into minus 3 minus 12y last 2 into x into 3 minus 3 minus 6x x square 2x square 4y plus 4y square 8y square plus 9 18 minus 4xy plus 4xy cancel minus 4y minus 12y minus 24y. ओके अशा पद्धतीने हा व्हिडिओ जरूर लाईक करा आणि आपल्या सर्व विद्यार्थी मित्रांना पाठवून त्यांच्या गुणवत्ता वाढीचे प्रयत्न करा. धन्यवाद मित्रांनो.